अयोध्येमध्ये 17 एप्रिल हा दिवस खास ठरला, कारण प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिली रामनवमी 17 एप्रिलला आली. आणि म्हणूनच प्राणप्रतिष्ठेनंतरचा हा पहिला रामनवमी उत्सव भाविकांच्या मनामध्ये आनंद निर्माण करणारा ठरला. या संपूर्ण सोहळ्याची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच रामनवमी साजरी करण्यात आली. सुमारे 500 वर्षांनंतर प्रथमच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मभूमीत त्यांचा हा जन्मोत्सव साजरा होतोय आणि म्हणूनच भाविकांमध्ये विलक्षण उत्साह दिसून येतोय. यंदाच्या रामनवमीचं वैशिष्ट्य होतं तो म्हणजे रामललाला केला जाणारा सूर्याभिषेक. सूर्याच्या किरणांनी भगवान श्रीरामचंद्रांना अभिषेक करण्यात आला. सूर्यवंशी प्रभू रामचंद्रांच्या कपाळावर सूर्याची किरणं पोहोचतात रामलल्लाचा चेहरा तेजाने तळपून निघाला. जणू काही सूर्यनारायण प्रभू श्रीरामचंद्रांना नमस्कार करत आहेत असं दिव्य दृश्य पाहायला मिळालं. अयोध्येच्या मंदिरात भगवान श्रीरामचंद्रांचं हे दिव्य रूप ज्याने ज्याने पाहिलं तो अगदी मंत्रमुग्ध होऊन गेला. सुमारे 3.5 मिनिटं रामललाच्या कपाळावर सूर्यकिरण विसावले होते. रामललाच्या कपाळावर मध्यभागी सूर्यटिळक लावण्याचा योग्य कालावधी सुमारे 3 ते 3.5 मिनिटांचा होता. त्यापैकी 2 मिनिटं पूर्ण प्रकाश होता. हा सोहळा पाहून मंदिरात उपस्थित असलेले लोकही भावुक झाले. आकाश निरभ्र असल्यामुळे ही प्रक्रिया सहज पूर्ण झाली. त्याआधी रामनवमीच्या दिवशी पहाटे 3:30 वाजता रामललाची विधिवत पूजा करण्यात आली आणि रामललाला सुंदर अशा आकर्षक अलंकारांनी सजवण्यात आलं. रामनवमीच्या दिवशी रामललाला फक्त सूर्यकिरणांनीच अभिषेक घालण्यात आला असं नाही, तर रामललाला पंचामृत स्नान देखील घालण्यात आलं, ज्यामध्ये दही, दूध, मध अशा अनेक पदार्थांचा समावेश होता, ज्यामुळे रामललाचा अभिषेक केला गेला. जेव्हा या प्रत्येक पदार्थाने रामललाला अभिषेक घातला जात होता, तेव्हा भाविकांच्या मनामध्ये रामललाचं हे सुंदर रूप पाहून भक्तिसागर उसळून येत होता. संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन भावविभोर झालं होतं. संपूर्ण राम मंदिरच फुलांनी सजवण्यात आलं आहे. भाविकांना भगवान श्रीरामांचं दर्शन घेता यावं यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. रामनवमी निमित्त दुग्धाभिषेक करून रामललाच्या पूजेची सुरुवात करण्यात आली. रामनवमी निमित्त भक्तिपद आणि रामपथावर चटई टाकण्यात आली. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. उष्णतेपासून बचावासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर 40 लाखाहून अधिक भाविक राम मंदिरामध्ये रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत आलेले आहेत. रामनवमीचा हा सोहळा 20 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. भगवान श्री हरिविष्णूंचा 7वा अवतार मानले गेलेले प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला आणि तोच दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. देशातल्या सगळ्याच राम मंदिरांमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यंदाची रामनवमी खास म्हटली जाते, कारण यंदा अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी आहे आणि म्हणूनच या रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. इतकंच नाही, तर अयोध्येतील नागरिकांमध्ये सुद्धा एक विलक्षण उत्साह पाहायला मिळाला. दुपारी ठीक 12 वाजता रामरायाचा जन्म झाल्यानंतर मंदिरामध्ये सुद्धा रामरायासाठी वेगवेगळ्या प्रकारची भजनं गायली गेली. त्याचबरोबर रामरायासाठी पाळणे देखील म्हटले गेले. आयुष्यात कितीही मोठी संकटं आली तरी प्रत्येक संकटाचा सामना हा धैर्याने करावा आणि प्रत्येक समस्येतून मार्ग काढत पुढे जात राहावं, हाच संदेश आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रातनं मिळतो. रामरायाच्या भक्तीने माणूस भवसागर तरून जातो आणि म्हणूनच रामरायाच्या भक्तीमध्ये हनुमंत सुद्धा तल्लीन असतात. रामनामाची गोडी ज्याला लागते त्याला कुठल्याही प्रकारच्या संकटांची भीती वाटत नाही. रामनाम सगळ्या संकटातून, सगळ्या प्रकारच्या त्रासातून व्यक्तीची मुक्तता करते. मंडळी, तुम्ही सुद्धा रामरायाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.